नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर पहा मैत्रिणींनो, आपण छान अशी बलून बाही किंवा पफ स्लीव्ज जिला म्हणतात त्या बाहीचं डिझाईन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर असे अनेक व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, परंतु त्याच्यात सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली नव्हते. परंतु या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर संपूर्ण उंची आपलं स्लीव्जची जी आहे ती 11 इंच घेतलेली आहे मी. 10 इंचाची आपल्या स्लीव्ज तयार करायची आहे. 5 इंचाचा दंडघेर आहे, 2 इंच शिलाई मार्जिन आहे. वरती मुंडा 7 इंचाचा घेर आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन आहे. आता बाही मी इथे अशी छान खोलवून घेत आहे, तिला सुंदर आकार देऊन घेत आहे. ही जी बाही आहे ती आपल्याला कुठेही काटछाट यात करायची नाही. जी काही डिझाईन बनवायची आहे ती मेन फॅब्रिकवर बनवायची आहे. बाहीनंतर आहे अशी आपल्याला जॉईन करायची आहे त्याला आतमधून. तर आता हा जो काट आहे तो आपण पुढे जोडणार आहोत डिझाईनमध्ये. तर आपण जी कागदाची बाही घेतली आपली तयार मापाची, तिच्यावर हा काट असा ठेवून पाहायचा आहे. जेवढं आपण जॉईन करणार आहोत ते दुमडून घ्यायचं आहे आणि बरोबर तिथे आपल्याला डॉट देऊन घ्यायचं आहे. ही रेषा इथे आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. आता हे जे खालचं अंतर आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता हे जे अंतर आहे यात आपल्याला कुठलीही डिझाईन तयार करायची नाही, फक्त जो काट आहे तो तेवढा बनवून आपल्याला पुढे जॉईंट करायचा आहे. आणि ही बाहीसुद्धा आत्ता आपल्याला या बाहीवर काहीच करायचं नाही. जे डिझाईन बनवायचे ते फक्त फॅब्रिकवर बनवायचे. तर आता हा जो पार्ट आहे हा आपला मेन पार्ट आहे बाहीचा. तर आता हे पिसामधलं उरलेलं फॅब्रिक आहे. तर आपल्याला किती स्प्लिट्स पाडायच्यात, आपल्याला किती जास्त फुगा यायला हवा याच्यावर आपलं हे कापड घेणं अवलंबून असतं. अगदी 2-4 स्प्लिट घ्यायचे असतील तर जास्त कापडाची गरज पडत नाही, परंतु जास्त स्प्लिट घेतल्या तर खूप सुंदर ही डिझाईन दिसते. तर पहा आता मी इथे बरंचसं कापड घेत आहे. अशी बाही ठेवून पाहिजे आहे, म्हणजे आपली उंची वगैरे बरोबर येते का, तेवढ्या कापडात बसते का, हे सगळं पाहून घ्यायचं. आणि आता मधून इथे या कापडाला मी कट लावणार आहे आणि याचे 2 पार्ट करून घेणार आहे 2 बाह्यांसाठी. तर आपलं नॉर्मली जे कापड आहे, म्हणजे आपली जेवढी स्लीव्ज तयार झालेली आहे त्याच्यात डबल किंवा चौपट तुम्ही कापड घेतलं तरीही चालतं. जेवढ्या तुम्हाला स्प्लिट्स घ्यायच्या आहेत तेवढं कापड तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी इथे भरपूर कापड घेतलेलं आहे आणि आपल्या स्प्लिट्स पण खूप सुंदर पडणार आहेत, आपली डिझाईन पण खूप सुंदर तयार होणार आहे. आता पहा, तुम्हाला जास्त घ्यायच्या नसतील तर बाही अशी पुढे ठेवा, साईडचं कापड कापून टाका. आणि जास्त हवे असतील तर अशा पद्धतीनं साईडला हे बाहीचं कापड ठेवून बरोबर तिथे रेषा देऊन घ्या. म्हणजे जेवढी आपली मापाची बाही आहे तेवढं अंतर आपल्याला बाहेर उरायला हवं. तर आता पहा, एवढं अंतर आपलं उरत आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, इथे एक नॉच देऊन घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल की स्प्लिट्स आपल्याला कुठून पाडायचे आहेत, कुठून सुरुवात करायची आहे. मध्यावरती पण एक डॉट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे बरोबर मध्य आपल्या बाहीचा जो आहे तो मध्ये निघतो. असं वाकडी तिकडी बाही तयार होत नाही, अगदी सरळ बाही तयार होते. तर आता पहा, मधूनच मी स्प्लिट्स घ्यायला सुरुवात करणार आहे. हळूहळू असे हाताने दाबत दाबत स्प्लिट्स घ्यायचे आहेत आणि एकमेकावर त्या चोपून घ्यायच्या आहे लगेचच. कापड जेव्हा कडक असतं त्यावेळी प्रत्येक स्प्लिटला आपल्याला इथे टाचणी लावावी लागते, परंतु इथे काहीही गरज पडलेली नाही मला, कारण कापड सॉफ्ट होतं. तर पहा, अतिशय सुंदर अशा स्प्लिट्स आपल्या पडत आहेत. दोन्ही बाजूने एकसारख्या स्प्लिट घ्यायच्या आहेत. जिथे आपला नॉच येतोय तिथे थांबायचं आहे. इथे तुम्ही टाचणी देऊन त्यानंतर इथे टिप मारून घेऊ शकता किंवा अशा हाताने सगळ्या सरळ स्प्लिट अशा एकमेकाखाली जायला नाही पाहिजे. तर बरोबर अशा व्यवस्थित ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या आपल्याला एकमेकावर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टिप मारायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने इथे मी टिप मारून घेतली आहे. आता नंतर आपण वरची टिप मारणार आहोत. जर तुम्हाला हाताने नसेल जमल व्यवस्थित तर तुम्ही काय करा, सगळीकडून टाचण्या लावून घ्या प्रत्येक स्प्लिटवर. त्यानंतर वरती पिसाऱ्यासारखा आकार त्याला तयार होतो. आता याही बाजूने 7 स्प्लिट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. या बाजूच्या स्प्लिट मी घेत आहे एक एक करून पहा. तर 5, 6 आणि ही 7वी. अशा पद्धतीने आपल्या स्प्लिट्स याही बाजूच्या तयार झालेल्या आहेत. त्यासुद्धा एकमेकावर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे. बरोबर ज्या पहिल्या स्प्लिट मारलेल्या आहेत त्याच्या तिथे अशा जुळवून घ्यायच्या आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला जुळवायचं आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला जसा पिसारा आहे तसाच ठेवायचा आहे, म्हणजे बाही जी आहे ती आपली व्यवस्थित तयार होईल. तर पहा, अशा पद्धतीनं
हाताने तुम्ही पांगून घ्या, तुम्हाला पांगून हव्या असतील तर, किंवा एकाच जागी हव्या असतील, असं एकाच जागी पफ हवा असेल तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. तर इथे स्प्लिट जास्त आलेले आहेत म्हणून मी जास्त यांना पांगवत नाही, जागेवरच याला टिप मारून घेत आहे. तर आता या बाजूच्या स्प्लिट आहेत त्या थोड्याशा खालीवर झालेल्या आहेत, त्या मी बरोबर हाताने अशा सेट करून घेत आहे. तुमच्याकडूनही असं होत असेल तर इस्त्रीही तुम्ही ते वापरू शकता, प्रेस करून घेऊ शकता. परंतु जेव्हा मऊ कापड असतं तेव्हा काहीच गरज पडत नाही, हातानेच आपण व्यवस्थित यांना करू शकतो. तर अशा पद्धतीने पहा, अगदी व्यवस्थित आपल्या प्लीट्स इथे तयार झालेल्या आहेत. आता एक्स्ट्रा जे वरती कापड निघाले ते कट करून घेऊ. आपली जी मापाची जो पार्ट आपण बाहीतला काढलेला होता वरचा, तो असा मधोमध ठेवून घ्यायचा आहे. बरोबर आपली जी मधली स्प्लिट्स आहे तिच्यावरच ठेवायचा आहे, ती सेट करून घ्यायची आहे. आणि साईडनं सगळीकडून जिथपर्यंत बाहीचं कापड आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपले जी स्प्लिट आहे ती बरोबर आपण जेव्हा बाहीच्या मध्यावर जोडू तेव्हा ती बरोबर आपल्या अंगात बसायला हवी. तर अशा पद्धतीने पहा, मी सगळीकडे आखून घेतलं आहे. आता आपण हे कट करून घेऊ. थोडंफार एक्स्ट्रा कापड राहिलं तरी काहीच हरकत नाही, नंतर आपण त्याला याच्यात कॅच करू शकतो, व्यवस्थित सेट करून घेऊ शकतो. परंतु कमी जर पडलं तर मग जॉईंट द्यायला अवघड होऊन जातं, म्हणून थोडंसं जास्त राहिलं तरी काही हरकत नाही. तर आता हे जे स्प्लिट आहे आपल्या तयार झालेलं आहे. आता काठ जो आहे तो घ्यायचा आहे, काठाला मध्यावरती एक नॉच दिलेला आहे मी बरोबर दुमडून. तसाच आपल्या बाहीचाही मध्यावर आपल्याला डॉट देऊन घ्यायचा आहे आणि ते दोन्ही डॉट जुळवून घ्यायचे आहेत आणि इथे एक सरळ टीप अशी मारून घ्यायची आहे. पहा, इथे मी टीप मारून घेत आहे. व्यवस्थित सरळ टीप मारून घ्यायची आहे. थोडीशी बारीक केली टीप तरी तुम्ही चालेल, कारण हा जो जॉईंट आहे तो नंतर निपसायला नको. कधी कधी काय होतं, जर बाही फिट झाली तर घालताना ती निपसू शकते. कापड हे मऊ असतं, काठाचं कापड जाड आहे. काठावर आपण इथे दाबटीप देणार आहोत, तर ती दाबटीपही तुम्ही बारीक करून घेऊ शकता. 1.5 किंवा 2 नंबरची टीप घ्या, म्हणजे हा जो जॉईंट आहे तो पक्का बसून जाईल. जर आपण मोठी टीप घेतली तर जॉईंट पक्का बसत नाही, नंतर निघण्याची शक्यता असते. तर पहा, आता ही आपली वरची जी फॅब्रिकची जी बाही आहे ती बरोबर आपली तयार झालेली आहे. आता आपली अस्तरची बाही तर ऑलरेडी आपण रेडी करून ठेवलेली आहे, जेवढी आपल्याला मापाची घ्यायची आहे तेवढी, आणि ती घ्यायची आहे इथे. आणि आता आपण ती जसं ब्लाऊजमध्ये स्लीव्ज अस्तर आणि आपलं जे मेन फॅब्रिक असतं ते अटॅच करून घेतो, तशाच पद्धतीने इथे ही बाहीसुद्धा मी अटॅच केलेली आहे. तर बरोबर एक दाबाची टीप तुम्हाला मारायची आहे. अर्धा इंच तुम्ही जास्त घेतलेलं असेल स्लीव्जमध्ये तर अर्धा इंचही तुम्ही घेऊ शकता. जेवढं तुम्ही बाहीमध्ये जास्त घेतलेलं आहे तेवढं याच्यात मार्जिन ॲड करून मग आपल्याला ही स्लीव्ज जी आहे ती एकमेकाला जोडून घ्यायची आहे. सगळीकडून अशा पद्धतीने टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा बारीक मिऱ्या घेऊन जेव्हा तुम्ही टिप मारता, अशा बारीक स्प्लिट्स जेव्हा पाडता तर अतिशय सुंदर ती डिझाईन दिसते. अगदी खूप असा लूक येतो तिला, घातल्यानंतरही अंगात खूप सुंदर दिसते. जास्त जर मोठ्या स्प्लिट्स घेतल्या तर ते एवढं व्यवस्थित दिसत नाही, परंतु जेव्हा आपल्याकडे कापड कमी असतं त्यावेळी ते आपल्याला थोड्याशा मोठ्या आणि थोड्या कमीच घ्याव्या लागतात, मग त्याला एवढा लूक येत नाही. परंतु इथे कापड जास्त असल्यामुळं जास्त स्प्लिट्स मी घेतलेले आहे. परंतु आता ही जी बाही आहे ती खूप कमी छोट्या मापाची आहे, अगदी 32 इंच चेस्टची आहे. त्याच्यामुळं आपल्याला इथे जास्तही स्प्लिट्स घेता आलेल्या नाहीत. जेवढ्या आहेत तेवढ्या खूप सफिशियंट आहेत आणि खूप सुंदर बाही आपली तेवढ्यात तयार झालेली आहे. तर फायनल लुक तुम्ही पुढे व्हिडिओत पाहू शकता. आणि फायनल लुक पाहिल्यानंतर व्हिडिओत आवडला असेल, तुम्हाला बाहीची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.